आज आपण इथे हा जो डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्सतर्फे जे निषेध जाहीर केला आहे त्याचा उद्देश काय? आज या ठिकाणी नेताजी चौक परिसरामध्ये या ठिकाणी आपण जो निषेध व्यक्त करतो आहे तो डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्सच्या या संघटनेच्या वतीने निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आहे की कल्याणमध्ये जी काही एका लहान चिमुकल्या मुलीवरती जी घटना घडली तर त्या घटनेचा निषेध, तसेच पुण्यामध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती जो काही प्रकार घडला त्याचा निषेध, तसेच परभणीमध्ये झालेला जो आमचा भीमसैनिक आहे, आमचा भाऊ सोमनाथ सूर्यवंशी, त्याचा जो काही दुर्दैवी मृत्यू झाला आहे आणि त्याला पोलीस स्टेशनमध्ये मारण्यात आलेला आहे, तर त्याचा पण आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो आहे। त्यासाठी आम्ही या ठिकाणी सर्व डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स व समस्त नागरिक व विविध पक्ष संघटनांचे आमचे सर्व सहकारी या ठिकाणी आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करतो। ही आंदोलन तुम्ही कुठे केली आहेत? ही आंदोलन तुम्ही कुठे कुठे केलेली आहेत? हे आंदोलन जे आम्ही आता करतो आहे हे सध्या आमचं हे पहिलंच आंदोलन आहे। हात उघडा पडतो, हात उघडा पडतो। जय भीम मित्रांनो, आज आपण सर्वजण इथे जे जमा झालेलो आहोत त्या जमा होण्यामागे एक आपला मुख्य उद्देश आहे। आपला जमा होण्याचा मुख्य उद्देश असा आहे की देशभर आणि प्रामुख्याने महाराष्ट्रात जो दलितांच्या विरोधात अन्याय अत्याचार होतोय वेगवेगळ्या ठिकाणी, अलीकडचं उदाहरण आपण सोमनाथचं देखील बघितलंय आणि कल्याणमधल्या अशा बऱ्याच घटना आहेत। यासाठी आपण आज जाहीर निषेध म्हणून शांततेच्या मार्गाने होईल। आपण वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना शब्द दिल्याप्रमाणे आणि आपण सगळे संविधानाचे रक्षक आहोत, त्यामुळं आपल्याकडून चुकूनही एकही अशी घटना घडायला नको ज्यामुळे आपल्या समाजावर बाबासाहेबांवर कुणी बोट दाखवेल की बाबासाहेबाच्या अनुयायी येतात, कुठेतरी ट्रॅफिक जाम करतात, कुठेतरी अडचण करतात, असं व्हायला नको। म्हणून आपण शिस्तीच्या मार्गाने, शांततेच्या मार्गाने आपण आपला निषेध नोंदवतोय। आपण स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण केली तरी देखील जर ह्या देशातला महिलांवरचा, दलितांवरचा, बालकांवरचा जर अन्याय अत्याचार कमी होत नसेल तर खऱ्या अर्थानं बहुजन समाजानं आता यावर गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे। आपण नेहमी बोलतो की आमच्यात गटतट आहेत, वेगवेगळे ग्रुप आहेत, ते राजकीय जरी असले तरी सगळ्यांना मी या निषेधाच्या माध्यमातून इशारा देऊ इच्छितो की बाबासाहेबांच्या नावावर आम्ही सगळं गटातटाचे लोक एकत्र आहोत। कदाचित राजकीयदृष्ट्या आम्ही वेगळे असूही, परंतु जिथे समाजाचा प्रश्न येतो तिथं सगळेच्या सगळे गट आमचे एकत्र आहेत। एकही गट असा नाही की जो गट आमच्यापासून वेगळा आहे। त्यामुळे मी आज सर्वांच्या वतीनं शांततेच्या मार्गानं इथं जाहीर निषेध नोंदवतो। आमचा याकरता जो गट आहे, आमच्या सामाजिक संघटनेचं नाव आहे डॉक्टर बी.आर. आंबेडकर फोर्स। आमच्या फोर्समध्ये सगळे सुशिक्षित, व्यावसायिक, त्याचबरोबर महिला देखील आहेत। मोठ्या प्रमाणावर महिलांचं देखील आमच्या संघटनेमध्ये, सामाजिक संघटनेमध्ये योगदान आहे। त्यामुळं आजच्या कार्यक्रमाचा उद्देश एक घंट्याचा आमचा कार्यक्रम आहे तसं आम्ही लेखी दिलं आहे, परंतु इथे जरी 1 तास असला तरी देशभर आम्हाला मेसेज द्यायचा आहे की तुम्ही इथून पुढे आमच्यावर अन्याय अत्याचार करू शकत नाहीत। म्हणून एकटा आपलं कदाचित ते दुर्दैव असेल, एकटी आझाद पार्टी देशभर संघर्ष करते। चंद्रशेखर आझाद आपल्या सर्वांच्या वतीनं फाईट करतोय। एक चंद्रशेखर आझाद असून चालणार नाही। आपल्याला पार्लमेंटमध्ये, आपल्याला विधानसभेमध्ये आणखी आपले लोक गेले पाहिजेत, प्रतिनिधी गेले पाहिजेत, नगरपालिकेत गेले पाहिजेत। या जेणेकरून राजकीयदृष्ट्या आपल्यावर जो राजकीय, सामाजिक, सांस्कृतिकदृष्ट्या जो अन्याय अत्याचार होतो त्याला कुठेतरी नियंत्रण मिळालं पाहिजे, नियंत्रण झालं पाहिजे, तो कंट्रोल झाला पाहिजे, हा या मागचा उद्देश आहे। यानंतर आमच्या फोर्सचे
संस्थापक अध्यक्ष आयुष्यमान मी संजय सकपाळजींना विनंती करतो की तेही थोडक्यात आपल्या फोर्स आणि आपलं कार्य याबद्दल थोडक्यात बोलतील. धन्यवाद. जय हिंद. आज या आपल्या भारत देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये आज आपण जर परिस्थिती बघितली तर ती परिस्थिती इतकी विचित्र आहे की सत्ता कुणाची येते तर सत्ता चोरांची पण येते. सत्ता कुणाची येते तर जो EVM वरती धाड घालून त्या EVMच्या माध्यमातून या ठिकाणी सत्तेमध्ये येण्याचं काम या चालू असलेल्या सरकारचं आज या ठिकाणी चालू आहे. आणि हे होत असताना त्यामध्ये जे काही महाराष्ट्रामध्ये जे कृत्य चालू आहे, मग ते बीडचं देशमुखचं प्रकरण असेल, कल्याणचं एका चिमुकलीचं प्रकरण असेल, पुण्यामध्ये 2 चिमुकल्या मुलींचं प्रकरण असेल, किंवा परभणीमध्ये जे काही जो प्रकार घडला त्याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीसारखा आमचा भीम सैनिक असेल, तर त्यांच्यावर होणारे जे काही अत्याचार आहेत, जो अन्याय आहे, हा यांची सरकार आल्याच्या नंतरच कसं काय होतो? कारण काय आहे की हे प्रकरण ज्या पद्धतीने इतके फास्ट पद्धतीने जे चालू आहे, तर लोकांना अशी शंका आहे की EVMच्या विरोधामध्ये जे जनआंदोलन उभं देशामध्ये चालू झालं आहे त्याचं लक्ष दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी तर हे केलं जात नाही ना, असा प्रश्न आपल्या या सर्व जनतेच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण होतो आहे. आणि मला असं वाटतं आहे की हे जे चाललं आहे ते खूप घाणेरड्या पद्धतीचं राजकारण असेल किंवा घाणेरड्या पद्धतीची जे कृत्य चालू आहे यांचा मी डॉक्टर BR आंबेडकर फोर्सच्या वतीने आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने जाहीर निषेध करतो. आणि निषेध आम्ही आज शांततेमध्ये आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो आहे. कारण आम्हाला आमचं जे संविधान जे आम्हाला दिलं ते आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं. आणि बाबासाहेबांनी आम्हाला संविधानिक पद्धतीने तुम्ही लढा अशा पद्धतीने आम्हाला जी शिकवण दिली आहे त्या शिकवणीवरतीच आम्ही चालतो आहे. पण हे अशाच पद्धतीचं जर का काही तुझे कृत्य होत आहेत, आता ते कल्याणचं जे काही प्रकरण झालं, कल्याणमध्ये त्या चिमुकलीला ती चॉकलेट आणायसाठी दुकानात जाते आणि ती मुलगी जर का सुरक्षित नसेल तर मग आपल्या शेजारी असलेल्या ज्या काही लहान मुली आपल्याला ज्यावेळेस दिसतात त्यावेळेस आपल्याला प्रश्न पडतो, ही मुलगी तरी सुरक्षित आहे का, हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि हे जर का असे जर का कृत्य जर होत असतील तर त्या करणाऱ्या त्या नराधमाला त्याला कडकमधली कडक शिक्षा ती झाली पाहिजे आणि ती फाशी त्याला झाली पाहिजे. आणि नाही झाली आणि जर का सरकारने त्याला जर का जामीन दिला तर BR आंबेडकर फोर्स आणि आमच्यासारखे जे काही ज्या भीम अनुयायी असतील ते अशा कृत्य करणाऱ्याला अजिबात सोडणार नाहीत. हे सरकारने याची दखल घ्यावी आणि त्याला कठोरातली कठोर त्याला शासन करावं आणि त्याला फाशी शिक्षा द्यावी अशी डॉक्टर BR आंबेडकर फोर्सच्या वतीने मागणी करतो. आणि आम्ही सर्वांच्या हमारे इस चैनल को ज़्यादा से ज़्यादा सब्सक्राइब करें, लाइक करें और सब लोगों के साथ शेयर करें. थैंक यू.